साकेत आर्या तुझी अतिशय चांगली मैत्रीण आहे. प्रत्येक गोष्ट तुला सांगायची, बारीक सारी गोष्टी तुझ्याशी शेअर करायची. ती गायब झाली कुणास किती दिवस झाले, तिचा काही पत्ताच नाही. जंग जंग पछाडतोय मी, पण काही एक धागा हाती लागत नाही. सख्यात गावी आली बघ, तू तिला काय मदत केली तिच्या पाठीशी बनायला. मी नको नको म्हणताना तिने तुपाचा बिझनेस सुरू केला. तिचं स्वप्न होतं हा बिझनेस खूप मोठा करायचा. तू सुद्धा अगदी काही तुझं स्वप्न आहे म्हणून पूर्ण करायचं मागं लागलंय. मध्येच काय झालं, कुठे का तुला काहीच आठवत नाही का? साकेत थोडा आठवायचा प्रयत्न कर. थोडा थोडा ताण दे तुझ्या. काहीच आठवत नाही का तुला? अजिबातच काही आठवत नाही का? साकेत आठवेल तुला, तुला आठवेल. थोडा प्रयत्न कर. गोळ्या घे लवकर बरा हो. तुला मला सांगायचंय आर्या कुठे आहे. हे घे. हे बघ, मी आहेच, पण तू सुद्धा गोळ्या घ्यायला अजिबात विसरायचं नाही. अगदी वेळेवर गोळ्या घ्यायच्या. हे बघ, तू गोळ्या घ्यायला चाल ढकल केलीस, घेतल्या नाहीस ना, मी तुला अटक करी. आता आराम कर. गोळ्या घेतल्यास आता आराम. साकेत लवकर बरा हो आणि सांग मला माझे चिमणे कुठे आहेत. आज निकड आहे, गरज आहे फार. नाही मिळाला अजून, थांब जरा. राहू दे बाई, मला तर झोप आली. पप्पा आव कुठं राहिले, या की लवकर. दमशील का जरा? नको ते कामाला लावले उगाच. ग पालतू शांतपणे बसलेलो तर नाही. हे कापड तर हॉस्पिटलच आहे. हे तर मास्क आहे. हे त्या मारेकऱ्याचं मास्क तर नाही ना? म्हणजे त्या मारेकऱ्यासोबत आणखी कोणीतरी आहे.
उद्याच त्या शालिनीला ऍडव्हान्स देते, म्हणजे ते अजून जोमानं काम करेल. त्या माधुरीचे आणि आर्याचे पैसे असे काम येतील असं वाटलं नव्हतं. सुधाकर भाऊजी तिकडं काय करतायत? तिकडे तर मी ह्यांच्या हॉस्पिटलमधले कपडे जाळले होते. काय शोधतायत तिकडं? पप्पा कुठं राहिले? या ना लवकर, खेळायचंय मला. ए थांबतो का जरा? म्हणजे जामकर साहेब खरं बोलत होते. तो एक नाहीये, त्याच्यासोबत आणखी कोणीतरी आहे. आणि तो जो कोणी आहे तो गावातलाच आहे. लाले, काय करून बसलीस? असं कसं काम अर्धवट सोडून निघालीस काल? पप्पा द्या की बॉल लवकर. ए बाद झालं खेळायचं. हे घे बॉल. एवढ्या घाईत भाऊजी कुठे गेलेत? हे अजून दुकानावरनं परत कसे आले नाहीत? आता कशासाठी थांबले असतील इतका वेळ तिकडं?